श्रोते सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका आम्ही सादर करीत आहोत. श्रोते आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील हे पत्र. निर्णय. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. तुझे पत्र मिळाले, वाचून अभिमान वाटला. हुंडा देणे घेणे हा गुन्हा आहे हे जसं आपल्याला वाटतं तसंच मुलालाही वाटते. तुम्ही दोघांनी मिळून योग्य निर्णय घेतलाय. शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहणे व शिक्षण झाल्यावर स्वतःच्या पायावर उभे राहून हुंडा न घेता लग्न करणे. तुमच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. एकमेकांवर घट्ट प्रेम असू द्या. एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण करा. हसत खेळत वर्ष निघून जाईल, मग लग्नाचा मुहूर्त काढूया. पण तोपर्यंत साखरपुडा करायला हवा. मोठ्या माणसाशी बोलून तारीख काढून मी कळविते. मध्यंतरी आजीला थोडे बरे नव्हते. थंडी, ताप, खोकल्याने ती त्रासली होती. तुझी आठवण काढत होती. वय झालंय, थकली आहे, पण मनाने कायम प्रसन्न असते. माझ्या अवतीभोवती फिरत सुनबाईचा नारा चालू असतो. तुझी प्रेमाने चौकशी करीत असते. पण 2 दिवस झाले अंथरुणाला खिळून आहे. डॉक्टर येऊन पाहून गेले. आजार असा काही मोठा नाही, पण वयोमानाप्रमाणे प्रतिकारशक्ती कमी झाली असं सांगून त्यांनी औषधे दिली आहेत. आजी तशी बावरली नाही. म्हणाली, डॉक्टर, आता तुमच्या हाताचे औषध मला लागू पडत नाही बघा. माझी गोडू डॉक्टर होऊन येईल व मला छान औषध देईल. काल आजीने वकिलाला बोलावले होते. म्हणाली, कोण जाणे, अचानक प्राण उडाले तर काय करणार. वेळीच मृत्यूपत्र तयार केलेले बरे असे म्हणत अत्यंत व्यवस्थितपणे सुशिक्षित बाईसारखे सर्व गोष्टीचे नियोजन केले आणि शेवटी नेत्रदान, देहदान करायचं म्हणाले. त्याचे फॉर्मही भरून दिले. माझा पदर डोळ्याकडे वळला तर आजी म्हणाली, अगं सुनबाई, अशी भावनावश होऊ नकोस. येणार माणूस कधीतरी जाणारच, पण 2 डोळे 2 अंध व्यक्तींना जीवनभर साथ देतील. त्यांना दृष्टी प्राप्त होईल. जाता जाता माझ्याकडून पुण्यकर्म घडणार आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस. खरंच सासूबाई मला कधीच सासू वाटल्या नाहीत. नेहमीच त्यांनी माझ्यावर मुलीप्रमाणे प्रेम केलं. गोडू, तू जरा वेळ काढून आजीची तब्येत पाहायला जरूर येऊन जा. तुझीच सौ आई.